ही कहाणी एका छोट्याशा गोड मुलीची आहे, जी रस्त्यावर मॅचस्टिक विकायची. ही गोष्ट खूप खूप वर्षांपुराणी आहे. न्यू इयरच्या एका सुंदर संध्याकाळी स्नोफॉलच्या कारणाने थंडी खूप जास्त वाढलेली आणि त्या भयंकर थंडीत एक छोटीशी गरीब मुलगी रस्त्यावर चालत होती. तिच्याकडे त्या सर्दीतून वाचायला कपडे नव्हते आणि तिच्याकडे भयंकर थंडीतून वाचायला चप्पलही नव्हते. जेव्हा ती घरातून निघाली तेव्हा तिच्याकडे एक चपलेची जोड होती, पण ती खूप मोठी होती कारण ती तिच्या आईची होती. ती पैसे कमवण्यासाठी मॅचस्टिक्स विकायची. त्या दिवशीही ती इतर दिवसांसारखी मॅचस्टिक्स विकायला रस्त्यावर निघाली होती. ओ नाही, आज तर खूपच बर्फ पडत आहे आणि थंडी पण खूप वाजते आहे. आता मी काय करू? जर मी मॅचस्टिक विकायला नाही गेले तर माझ्या घरच्यांसाठी जेवणासाठी पैसे कुठून येणार बरं? आणि मग तिने थंडीत मॅचस्टिक्स विकण्याचा निर्णय केला. पण जेव्हा ती रस्ता क्रॉस करत होती तेव्हा तिच्या समोरून एक वेगाने घोडागाडी येत होती. ती घाबरून गेली आणि आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या पलीकडे धावायला लागली. पळताना तिचे दोन्ही चप्पल मागेच राहून गेले. ओ, माझ्या चप्पल! मला त्यांची गरज आहे. इतक्या थंडीचं मी त्यांच्या बगैर कशी चालेन? ती आपले चप्पल घेणारच होती की त्याच वेळी एक मुलगा तिथे आला आणि तिचे चप्पल घेऊन पळून गेला. हे थांब, त्या माझ्या चप्पल आहेत. पण तो नाही थांबला आणि तिथून पळून गेला. पण ती छोटी मुलगी थांबली नाही आणि चपलेशिवाय चालायला लागली. थंडीमुळे तिच्या पायाचं रक्त जमून गेलेलं. खूपच त्रास होतोय माझे पाय. खूपच थंडी वाजते. काय करू? तिच्या हातात तो बॉक्स होता. त्याच्यात खूप सारे मॅचस्टिक्सचे पॅकेट्स होते आणि काही तिच्या पॉकेट्समध्ये होते. ती तिथेच रस्त्याच्या किनारी बसून त्या मॅचस्टिक्सच्या विकण्याची वाट बघत होती. ती लोकांना येता जाता बघत बसली, पण कोणीच नाही आलं. तिने हार नाही मानली आणि कस्टमर्सची वाट बघत बसली. स्नोफॉल वाढत गेलं आणि ती बिचारी छोटीशी मुलगी थंडीमुळे कुडकुडत होती. बर्फ तिच्या मोठ्या केसांवर पडायचं आणि ती ते बर्फ साफ करत राहायची. अचानक तिला समोरच्या घरातून स्वादिष्ट जेवणाचा सुगंध आला. असं वाटतं लोक पार्टी करतायत आणि माझ्यासाठी जेवण खरेदी करण्यासाठी पैसे देखील नाहीत. हे देवा, काहीही कर आणि मला मदत कर. त्या छोट्या मुलीने परत कस्टमर्सची वाट बघायला सुरू केली. हे देवा, प्लीज ह्या मॅचस्टिक्स विकायला माझी मदत करा. मी पण माझ्या फॅमिलीसाठी जेवण विकत घ्यायचा विचार करते. तिने थंडीपासून वाचायला आपले पाय गाऊनच्या आत लपवले, पण त्याच्याने काहीच फायदा नाही झाला. तिला पण बाकीच्यांसारखं आपल्या घरी जायचं होतं, पण तिने आपल्या परिवाराला काय उत्तर दिलं असतं? जर ती खाली हात घरी पोचली असती तर तिचे बाबा तिच्यावर खूप रागवले असते. ती रस्त्यावरच्या सुंदर घराला बघून आपल्या छोट्याशा घराबद्दल विचार करू लागली, ज्याच्यावर एक तुटलेलं छप्पर आहे आणि ते बर्फाने भरलेलं आहे. तिचे छोटेसे हात बर्फामुळे कापत होते. मी मॅचस्टिक पेटून माझे हात गरम करू शकते. खूप प्रयासाने तिने एक मॅचस्टिक घेतली आणि ती जळवली. ती छोटीशी मॅचस्टिक देखील त्या क्षणी एका मेणबत्तीसारखी वाटत होती आणि ती आपले हात शेकत राहिली. तेव्हा जाऊन तिला थोडासा आराम मिळाला. किती बरं वाटतंय. आता मला थंडी पण नाही वाजत. पण जशी आग विझली तिला अजून थंडी वाजायला लागली.
नंतर तिने काही न विचार करता तिने अजून एक मॅचस्टिक घेतली आणि ती जळवली. तेव्हा एक जादू सारखं झालं. ती मॅचस्टिकच्या उजेडात ती भिंतीच्या आर पार बघू शकली. तिला आतून अख्खं घर दिसत होतं. तिला एका स्वप्नासारखं वाटत होतं. तिला त्या खोलीतली प्रत्येक गोष्ट दिसत होती. तिथे एक पांढरा कपडा अख्ख्या टेबलवर ठेवला होता आणि त्याच्यावरती खूप सुंदर प्लेट्स ठेवल्या होत्या. टेबलच्या मधोमध शिजलेलं चिकन तयार होतं. त्याचा सुगंधही उत्कृष्ट होता. मग त्याच्यानंतर जे झालं ते खूप विचित्र होतं. चिकनने प्लेटवरून उडी मारली आणि ते आपल्या पायावर उभं राहिलं आणि त्याच्यानंतर फोर्क लावून त्या मुलीच्या दिशेने चालू लागला. पण तेव्हाच मॅचस्टिक विझून गेली आणि सगळं काही गायब झालं. मग तिने अजून मॅचस्टिक जळवले आणि यावेळी तिला एक नवीन स्वप्न दिसलं. ती एक खूपच सुंदर क्रिसमस ट्रीच्या खाली बसलेली. तिने आजपर्यंत आपल्या अख्ख्या आयुष्यात एवढं सुंदर ट्री कधी नाही बघितलं होतं. ती क्रिसमस ट्रीला बघून खूप उत्साहित झाली. थोडं जवळ जाऊन तिने क्रिसमस ट्रीला हात लावण्याचा प्रयत्न केला. पण परत एकदा मॅचस्टिक विझून गेली आणि मग तिने अजून एक मॅचस्टिक जळवली. यावेळी तिने एका प्रकाशाला आकाशात बघितलं. हा, असं वाटतंय की तारे तुटून जमिनीवर पडले आहेत. असं वाटतंय आज काहीतरी वाईट होणार आहे. एकदा तिला तिच्या आजीने सांगितलं होतं की जर एक स्टार जमिनीवर येऊन पडलं तर त्या दिवशी कोणीतरी मरणार आहे. हे सगळं थांबवण्यासाठी तिने अजून एक मॅचस्टिक जळवली. तिने त्या प्रकाशात आपल्या सुंदर आजीला बघितलं. ती आपल्या आजीवर खूप प्रेम करत होती. तिची आजी तिच्याशी खूप प्रेम करायची आणि तिचे लाड करायची. थोड्या वेळानंतर तिने बघितलं की आजी हसत होती. ती आपल्या आजीला इतक्या वेळानंतर बघून खूप खुश झाली आणि तिला रडू आलं. माझी लाडकी आजी, मला पण तुमच्या सोबत घेऊन चला ना. मला माहित आहे मॅचस्टिक्स भिजल्यानंतर तुम्ही इथून निघून जाल. तुम्ही पण न्यू इयरची पार्टी आणि क्रिसमस ट्री सारखं गायब होऊन जाल माझी आजी. लिटिल मॅच गर्लला आपल्या आजीपासून दूर नाही व्हायचं होतं. तिला माहित होतं की जसं मॅचस्टिक विझेल तिची आजी गायब होऊन जाईल. त्यामुळे तिने सगळ्या मॅचस्टिक्सना एकत्र जळवून टाकलं. अचानक खूप जास्त उजेड झाला. मग आजी आपल्या मुलीच्या जवळ आली. तिने तिला खूप प्रेमाने बघितलं आणि मग तिचा हात पकडून तिला ढगांमध्ये घेऊन गेली. ते लोक पृथ्वीपासून खूप दूर निघून गेले. ढगांच्या मध्ये जिथे थंडी आणि भूक बिलकुल नव्हती. दुसऱ्या दिवशी सगळे लोक लिटिल मॅच गर्लच्या आसपास जमा झाले. आदल्या रात्री थंडीमुळे तिचा मृत्यू झालेला. ती भिंतीच्या मदतीने हसून झोपून गेलेली. लोक विचारात पडले की कोणी हसत हसत मरू कसं शकतं. पण आदल्या रात्री तिने जे काही बघितलं होतं त्याबद्दल लोकांना काहीच माहित नव्हतं. ती आपल्या आजी बरोबर हसत हसत स्वर्गात निघून गेली. वंडरलँडमध्ये ॲलिस. एके दुपारी ॲलिस एकटी होती आणि तिला खूप कंटाळा आला होता. तिची बहीण तिच्यासोबत खेळणार होती, पण ती पुस्तक वाचायला लागली. मग ॲलिस एकटीच बाहेर फिरू लागली आणि एका झाडाखाली बसली. ती आपल्या विचारात मग्न झाली होती आणि अचानक तिच्या समोरून एक पांढरा ससा निघाला. हे काय होतं? मला उशीर झाला, खूप उशीर झालाय, मला पळावं लागेल. एका सस्याने घड्याळ आणि कोट घातलाय. हे मी काय बघतीये? मी आजपर्यंत असा ससा कधीच बघितला नव्हता. ॲलिसने सशाचा पाठलाग केला. हे, एक मिनिट थांब. ससा जमिनीत बनवलेल्या एका बिळात घुसला. आपल्या घरात. जरा थांब. ॲलिसही सरपटत सरपटत ससाच्या मागे गेली. अरे नाही, इथे किती अंधार आहे. हा रस्ता शेवटी कुठे? अचानक ॲलिस पडू लागली. तिच्या आजूबाजूला खूप छोट्या मोठ्या गोष्टी उडत होत्या.
आणि मग ती एका छोट्याशा हॉलमध्ये जाऊन पडली जिथे खूप छोटे छोटे दरवाजे होते. अरे थांब. अरे नाही, दरवाजा तर बंद आहे. ॲलिस दरवाजाची चावी शोधत होती. सापडली. नक्की हीच किल्ली असणार. चावीमुळे दरवाजा उघडला आणि दरवाजाच्या समोर एक खूप दाट जंगल होतं. वाव, मला तिकडे जायचंय, पण मी तर खूप मोठी आहे. ॲलिस हॉलमध्येच फसली होती, पण तिला तर जंगलात जायचं होतं. मला परत जायचा रस्ता माहित नाही आणि इथे कोणी दिसत सुद्धा नाहीये. ओ प्लीज कोणी मदत करा. ॲलिस जोर जोराने रडू लागली आणि मग तिने हॉलमध्ये चहूबाजूनं पाहिलं आणि तिला एका टेबलावर एक बाटली दिसली. मला प्या, कदाचित ह्यानी काहीतरी होईल. ॲलिसने एक घोट मारताच तिची उंची खूप कमी होऊ लागली. अरे हे काय होतंय? ॲलिसची उंची इतकी कमी झाली होती की तिला तिच्याच अश्रूंमध्ये पोहून जाऊ लागत होतं, पण ती बाहेर निघालीच. वाव, हे किती वेगळी झाडं आहेत. अगदी फुलांसारखी दिसतायत. ओ, ही तर फुलेच आहेत. मी एवढी लहान झाली आहे की फुले सुद्धा झाडे वाटायला लागलेत. पांढरा ससा तिथून जातच होता आणि ॲलिसला पाहिल्यावर तो खूप रागावला. तुला दिसत नाहीये का मला उशीर होतोय? जा आणि घरी जाऊन एक जोडी ग्लोव्ज आणि फॅन घेऊन ये. कोणचं घर? तिकडे गेल्यावर माहिती पडेल. जा लवकर जा. ॲलिस सशाच्या घरी पोहोचली हा विचार करून मी एका सस्याचं बोलणं का ऐकतेय? चला जाऊन बघूया तरी. ॲलिसने घरामध्ये जाऊन ग्लव्ज आणि फॅन शोधायला सुरुवात केली. ग्लव्ज आणि फॅन एका टेबलावर केक सोबत ठेवले होते. काय मी हे खाऊ शकते? फक्त एकच घास खाईन. जसा ॲलिसने केक खाल्ला तिची उंची वाढतच गेली आणि अचानक तिचं डोकं घराच्या छतावर आपटलं. ओ नाही, आता मी इथून बाहेर कशी निघणार? ही कोण आहे माझ्या घरात? वाचवा, मला वाचवा. सशाने आपल्या जनावर मित्रांना मदतीसाठी बोलावलं आणि येताच त्यांनी घरामध्ये दगडी मारणं सुरू केलं. माझ्या घरातून बाहेर निघ. प्लीज थांबा, पहिले दगड फेकणं बंद करा. मग ॲलिसने पाहिलं की ते दगड नव्हते तर कपकेक्स होते. तिने एक कपकेक उचलला आणि खाल्ला आणि तिची उंची परत कमी झाली आणि ती पुन्हा बुटकी झाली आणि ती त्या घरातून पळाली आणि मागे वळूनही नाही पाहिलं. ओ, मी कधी छोटी होतीये, कधी मोठी होतीये, कधी छोटी होतीये. मी जर पुन्हा पहिल्यासारखी झाले तर? तू पहिल्यासारखी पुन्हा बनू शकतेस. ॲलिसला कळलंच नाही की बोलतंय कोण आणि तिने एका मशरूमवर बसलेल्या कॅटरपिलरला पाहिलं, पण तो कॅटरपिलर मशरूमवरून सारखा घसरून पडत होता. काय खरंच? पण कसं? मी सांगतो, तू हे मशरूम खाऊ शकतेस. एका बाजूने खाल्लंस तर मोठी होशील आणि दुसऱ्या बाजूने खाल्लंस तर छोटी. पण ॲलिसला हे समजत नव्हतं की कोणत्या बाजूने खाल्लं तर ती नॉर्मल साईजची होईल. आणि तेवढ्यातच कॅटरपिलर मशरूमवरून घसरून पडला आणि तिथून जाऊ लागला. थांब, पहिल्यासारखं होण्यासाठी कुठल्या बाजूने सुरुवात करू? कॅटरपिलर गायब झाला होता आणि तिच्याकडे दोन्ही बाजूनी खाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी तर पहिल्यापेक्षा छोटी झाली. मग एखाद वेळेस हे खाल्ल्यानंतर परत मोठी होईल. ॲलिस इतकी मोठी झाली की ती झाडाच्या साईजची झाली होती. अरे हे काय होतंय? तिने दोन्ही बाजूनी खायला सुरुवात केली आणि मग ती आपल्या नॉर्मल साईजवर आली. आता ठीक आहे. जास्त काही खाण्याची गरज नाही. ॲलिसला माहीतच नव्हतं की तिला कुठे जायचं आहे आणि मग ती चालता चालता मदतीसाठी इकडे तिकडे पाहू लागली. कोणी आहे इकडे? कोण आहे? मग ॲलिसला एका झाडावर एक हसमुख मांजर दिसली. तिने कधी कुठल्या मांजरीला हसताना पाहिलं नव्हतं. कोण आहेस तू? माझं नाव ॲलिस आहे. एका पांढऱ्या सस्याच्या मागे मी इथे आले, पण आता बाहेर कशी निघू? मॅड हॅटर? मी नाहीये. ॲलिसला मांजर आणि तिचं बोलणं जरा विचित्रच वाटलं आणि मांजराच्या सांगण्यावर ती मार्च हेअरच्या घराच्या दिशेने निघाली. महाराणी? मांजर तर हळूहळू तिथून गायब होत होती, पण तिचं हसणं दिसत होतं. ॲलिस महाराणीविषयी विचार करता करता मार्च हेअरच्या घरापर्यंत पोहोचली. तिने मार्च हेअरला मॅट हॅटर सोबत गप्पा गोष्टी करताना पाहिलं आणि तिथे एक उंदीर दोघांच्या मध्ये झोपला होता. सॉरी, पण तुमच्यासाठी जागा मोकळी नाहीये. पण कितीतरी खुर्च्या तर रिकाम्या आहेत. तर मग ठीक आहे, इथे बसून ज्यूस पी. ज्यूस? मला इथे ज्यूस दिसत नाहीये. कसा दिसेल जेव्हा इथे ज्यूसच नाहीये? आता 6 वाजले आहेत तर चहाची वेळ झाली आहे. इथे ज्यूसच नाहीये तर तुम्ही मला विचारलं तू कशासाठी? आमच्या इकडे का आलीस जेव्हा आम्ही तुला बोलावलं पण नव्हतं? ठीक आहे, मी निघून जाते. थांब,
अगोदर एक गोष्ट सांग, तू एका कावळ्याला टेबल कसं बनवशील? ॲलिस या विचित्र प्रश्नाच्या उत्तराविषयी डोक्यात विचार करू लागली. मला नाही माहित. तुला नाही माहित? ओ 6 वाजले आहेत ना, चहाची वेळ झाली आहे. पण तुम्ही चहाच तर पित आहात. जर चहा पित आहात तर तो किती वेळा पिणार आहात? ओ बुद्धू मुलगी, उंदराला उत्तर दे. एका टेबलाला कावळ्याप्रमाणे कसं वापरू शकतेस? हा, काय तुमच्या उंदरांनी हे नव्हतं विचारलं? उत्तर माहित नाही तर सोंग घेऊ नकोस हा. नाही, म्हणूनच तर तुला विचारलं. ओ तुम्ही सगळे वेडे आहात, सगळेच्या सगळे. म्हणूनच लोक तुम्हाला मॅड हॅटर म्हणतात. ॲलिस तिथून निघताच सगळे तिच्या मागे तिला हसू लागले. मग ती एका बागेत पोहोचली जिथे तिला काही वेगळीच माणसं दिसली. ते खेळण्यातल्या पत्त्यांसारखे वाटत होते आणि पांढऱ्या फुलांना लाल रंग देत होते. तुम्ही हे काय करताय? हार्ट्सच्या महाराणीला फक्त लाल रंग आवडतो, म्हणून आम्ही लाल रंग देतो आहोत. आणि जर एकही सफेद फूल राहिलं तर त्या आम्हाला सोडणार नाही. तर मांजर या महाराणी बद्दल बोलत होती. हार्ट्सच्या महाराणीने जेव्हा पांढऱ्या फुलांना पाहिलं तेव्हा तिला खूप राग आला. मला पांढरा रंग पसंत नाही, फक्त लाल. शिपायांनो घेऊन जा यांना आणि संपवून टाका. नाही, प्लीज महाराणी, आम्हाला माफ करा. तू कोण आहेस? ॲलिस महाराणीला अशा अवस्थेत पाहून घाबरली. मी आहे ॲलिस. मी फक्त ॲलिस तिच्या मागे चालू लागली. कोणीतरी माझा ऍपल पाय चोरलाय, तो पण एका सुंदर हृदयाच्या आकाराचा. ओ ॲलिस राणीच्या दरबारात पोहोचली आणि तिथे एक सीट पकडून बसली. तिथे बरीच खेळण्यातल्या पत्त्यांसारखी माणसं होती. कारवाई सुरू करा. तर आता प्रथम येत आहेत मॅड हॅटन. ओ तर हा ससा इकडे आहे. आणि मग मॅड हॅटर न्यायालयात आला. काय तू जॅक ऑफ स्पेड्सला ऍपल पाय चोरताना पाहिलंयस? हो, मी पाहिलंय. कोणत्या वेळेला झालं हे? बरोबर 6 वाजता. थांबा, मॅड हॅटर तर रोज 6 वाजता चहा पित असतो आणि त्याला फक्त हीच वेळ बघता येते. ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हा अगदीच नाही, वेडा महाराणी. आहे. चोरी याने केलीये. मी याला सुद्धा पाहिलं होतं. हा एक चोर आहे. ह्यालाही संपवून टाका. काय? थांबा. ॲलिसला सगळ्यांवर राग येत होता. तेवढ्या तिला ती हसरी मांजर पुन्हा दिसली. ती आता सुद्धा हसत होती. ॲलिसच्या रागासोबत तिची उंची सुद्धा वाढत होती. जितका जास्त राग तितकी जास्त उंची. आणि खेळण्यातल्या पत्त्यांनी तिच्यावर हल्ला केला. नाही नाही, थांबा, मला सोडून द्या. ॲलिस उठ. ॲलिसची झोप उघडली. ती एका झाडाखाली झोपली होती आणि बाजूला तिची बहीण होती. तू ठीक आहेस? तू काय स्वप्न बघत होतीस? ते एक स्वप्न होतं? बरं झालं मी वाचले. काय झालं? काही नाही, फक्त एक भयानक स्वप्न पडलं. ठीक आहे, चला घरी जाऊया. जेव्हा दोघी घराकडे जात होत्या तेव्हा ॲलिसला असं वाटलं की तिने सशाला पुन्हा पाहिलं.